रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 16 जानेवारी 2026. आपण आज आपल्या 77व्या दिवसाच्या पडावामध्ये परिक्रमेमध्ये वाटचाल करत आहोत. काल आपण या ठिकाणी सरस्वती घाटाच्या जवळच स्थित असणारं मा नर्मदा उदासीन कुटी या आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबलो होतो. या ठिकाणी आपण चाय प्रसादी बालभोग याचा स्वीकार करून आता आजच्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करत आहोत. काल आपण घाटाकडे जाण्यासाठी ज्या मार्गाने गेलो होतो त्याच मार्गाने आपल्याला घाटाच्या कमानीपर्यंत जायचंय. या श्री कामदा गिरी कुटी पासून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. काल गेलो होतो त्याच मार्गाने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपण या ठिकाणी आल्यानंतर सरस्वती घाटावरती दर्शन घेण्यासाठी म्हणून या कमानीतून आत गेलो होतो. तर आज आपल्याला या समोरच्या मुख्य रस्त्याने उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. सकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आपण परिक्रमेला सुरुवात केलेली आहे. आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी बुढी मैया म्हणून एक मैया आहे. त्या मैयाला सुद्धा आपल्याला पार करून जायचं नाहीये. त्याच्यामुळे पुढे एक पूल येणार आहे. त्या पुलाच्या खालून आपल्याला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने बुढी मैयाच्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा 2 रस्ते दिसतात. एक डांबरी मार्ग आहे आणि एक कच्चा मार्ग आहे खालून जाण्याचा. तर या कच्च्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. कारण या डांबरीने आपण जर गेलो तर वरती आपल्याला पूल लागेल. त्या पुलावरून आपल्याला जायचं नाहीये. 7:15 वाजता एवढं धुकं आहे बघा या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण या बुढी मैयाच्या किनाऱ्याला पोहोचलोय. ब्रिज खाली आहोत आपण. आता इथून या रस्त्याने मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा बुढी मैयाचा प्रवाह आहे. हा इथून वाहत या पुलाच्या पलीकडून सरस्वती घाटापर्यंत जातो आणि त्या ठिकाणी त्रिवेणी संगमनामध्ये जाऊन विलीन होतो. आपण या बुढी मैयाच्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या बुढी मैयाच्या पात्रामध्ये पक्षी बघा कसे स्वानंदाने त्यांचं अन्न भक्षण करत आहेत. काय मिळतं त्यांना माहित नाही, पण सगळे पक्षी या ठिकाणी या पात्रामध्ये जमलेले आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. आणि आपण या बुढी मैयाच्या किनाऱ्याने पगदंडी मार्गाने पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी एक नाला लागलेला आहे आपल्याला. आता या नालाच्या पलीकडं जायचंय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हा जो नाला आहे बुढी मैयाला जाऊन भेटणारा, या नाल्याला आपण या ठिकाणाहून पार केलेला आहे. सकाळी असल्यामुळे पाणी जास्त आहे या ठिकाणी आणि इथून आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मार्ग शोधत चाललोय आपण. कोणत्याही खुणा दिसत नाहीत आपल्याला, पण दिशेप्रमाणे आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे मार्गस्थ झाल्यानंतर हा मोठा मार्ग भेटलेला आहे आपल्याला. या मोठ्या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ आहोत. आता पुढे जाऊन आपल्याला पक्का रोड लागेल असं वाटतंय. बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण साधारण अर्धा किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर एक सिमेंटचा मार्ग लागलेला आहे. तिथून आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. डाव्या बाजूला मार्गस्थ झाल्यानंतर ही कमान लागते आपल्याला. या कमानीतून आता बाहेर पडायचंय. अजूनही धुकं भरपूर आहे या ठिकाणी. आता आपण ज्या बुढी मैयाच्या किनाऱ्याने आलो त्याला बुढी मैया म्हणण्याचं कारण असं आहे की ज्यावेळेस नर्मदा मैयाचा प्रवाह लहान होता त्यावेळेस नर्मदा मैयाचा मुख्य प्रवाह आपण ज्या बुढी मैयाच्या प्रवाहातून आलोय त्या ठिकाणाहून होता. पण नंतर प्रवाह ज्यावेळेस नर्मदा मैयाचा विशाल झाला त्यावेळेस नर्मदा मैयाने आपला पात्र थोडंसं बदललं आणि मार्ग बदलला. त्यावेळेस तो मार्ग आता पलीकडचा जो मुख्य प्रवाह आहे तो झालेला आहे. म्हणून ही बुढी मैया हा नर्मदा मैयाचाच एक भाग आहे असं मानलं जातं आणि त्याच्यामुळे आपण ती पार करून येत नाही. त्याच्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ होतो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा आता हा पुढे जाण्याचा मार्ग आहे आपला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून आपण सरळ या मार्गाने साधारण 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी पशुपतीनाथ मंदिराकडे जाण्याचा हा मार्ग आहे. तिथून आपण उजव्या बाजूला मार्गस्थ होऊयात. तिथून आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा लाभेल. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. हे गोपालपूर गाव आहे. या गावातून आपण गोपालपूर घाटाकडे मार्गस्थ होत आहोत. त्या ठिकाणी पशुपतीनाथ मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल आपण ज्या आश्रमामध्ये संध्याकाळी विश्रांतीसाठी थांबलो होतो
त्या ठिकाणी आपण आपल्याला 6 ते 7 दिवसापूर्वी मिडगुलवाडी या गावातून नीताताई कोळेकर यांनी 501 रुपये पाठवले होते आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी. ते आपण या आश्रमामध्ये त्यांच्या नावे जमा केलेले आहेत. त्यांचे मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी समोरच पशुपतीनाथ महादेवांचं मंदिर दिसतंय. त्या ठिकाणी दर्शन घेऊन आपण किनारा मार्गाने पुढे मार्गस्थ होऊया. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर हे पशुपतीनाथ महादेव मंदिर आहे. या ठिकाणी प्रत्येक जागोजागी शिवलिंग स्थित आहेत. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आतमध्ये जाऊन मुख्य शिवलिंगाचं दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गोपालपूर मध्ये स्थित असणारं पशुपतीनाथ महादेव मंदिराचं आपण दर्शन करून आता किनारा मार्गाने पुढे मार्गस्थ होत आहोत. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी मंदिराला खेटूनच एक सिमेंटचा मार्ग खाली गेलेला आहे नर्मदा मैयाकडे. त्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आता याने आपण किनाऱ्यापर्यंत पुढे मार्गस्थ होऊयात. या ठिकाणाहून सुद्धा आपल्याला खाली उतरण्यासाठी पायऱ्या होत्या. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. काल दिवसभरात आपल्याला ज्योतिताई जयस्वाल यांनी 501 रुपये पाठवलेले आहेत. ज्यावेळेस आपण परिक्रमेमध्ये वाटचाल करत असताना आपल्याला वाटेमध्ये जी मुलं भेटतात त्या मुलांना खाऊ म्हणून देण्यासाठी काहीतरी घेऊन आपण त्यांना देणार आहोत. त्यासाठी आपल्याला 501 रुपये पाठवलेत. ज्यावेळेस आपल्याला एखादं दुकान लागेल त्या दुकानातून आपण काहीतरी मुलांना देण्यासाठी खाऊ खरेदी करूयात. ज्योतिताई जयस्वाल यांचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनारी आलोय. आपण नर्मदा मैयाचं दर्शन करूया तिथून. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता आपण गोपालपूर या ठिकाणी स्थित असलेल्या घाटावरती आहोत. इथून आपण पुढे लम्हेटा घाटाकडे मार्गस्थ होणार आहोत. खाली मंदिरातून आल्यानंतर हा जो सिमेंटचा मार्ग दिसतो डाव्या बाजूचा त्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण सरळ पुढे मार्गस्थ झाल्यानंतर गोपालपूर घाटाजवळच नर्मदा मैयाच्या किनारी या ठिकाणी वडाच्या झाडाखाली शनी सिद्धेश्वर मंदिर आहे. आपण त्यांचं दर्शन घेऊयात. ओम शं शनैश्चराय नमः. ओम शं शनैश्चराय नमः. ओम शं शनैश्चराय नमः. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी शनिदेवांचं दर्शन घेतल्यानंतर थोडंसं पुढे आलो की समोरच या ठिकाणी एक गेट दिसतंय. इथून आतमध्ये आपल्याला जायचंय लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. अशा या पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठीच्या. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये दर्शन घेतोय. लक्ष्मी नारायण आणि गरुडजी अशी मूर्ती या ठिकाणी स्थित आहे. बाजूलाच दुर्गा माता आहेत आणि अशा बाजूला सूर्यनारायण भगवान आहेत या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमो नारायण. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. रामकृष्ण हरी नर्मदे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. लक्ष्मी नारायण मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. गर्भगृहामध्ये एकूण 5 प्रकारच्या देवता स्थित होत्या. मुख्य देवता होत्या लक्ष्मी नारायण आणि त्याबरोबर गरुडजी होते त्या ठिकाणी. त्यानंतर दुर्गा माता, त्यानंतर शिव पार्वती, त्यानंतर गणेशजी आणि सूर्यनारायण असे 5 देवता त्या मंदिरामध्ये स्थित होते. त्याच्यामुळे याला पंचमठा असं म्हटलं जातं. 18व्या शताब्दीमध्ये या ठिकाणी हे मंदिर स्थापित केलेलं आहे. त्याचबरोबर आपण जे पशुपतीनाथ महादेव मंदिरामध्ये दर्शन घेतलं ते मंदिर 16व्या शताब्दीमध्ये स्थापन केलेलं आहे. याचा अर्थ 800 ते 1000 वर्षापूर्वीची ही मंदिर आहेत. रामकृष्ण हरी नर्मदे हर.
मंदिरातून बाहेर पडल्यानंतर या सिमेंटच्या मार्गाने थोडंसं पुढे गेलं की समोरच आपल्याला घाटावरती खाली उतरण्यासाठीचा मार्ग दिसेल. तिथून पुढे आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचं आहे. मंदिरापासून साधारण 20-30 पावलं पुढे आल्यानंतरच या ठिकाणी बघा खाली जाण्यासाठीचा हा मार्ग आहे, किनारा मार्ग. या किनारा मार्गाने आपण आता पुढे आपल्या परिक्रमेच्या पडावामध्ये मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या दिवसभरातलं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सुंदर असं नर्मदा मैयाचं दर्शन या ठिकाणी होतंय. गोपालपूर गावातून बाहेर पडलोय आपण आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा किनारा मार्ग आहे. सरस्वती घाटापासून साधारण 4 ते 4.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आपण या ठिकाणी गोपालपूर गावामध्ये आलो होतो आणि आता आपण गोपालपूर कडून लम्हेटा घाटाच्या दिशेने पुढे मार्गस्थ आहोत या मार्गाने. अशा प्रकारचा हा किनारा मार्ग आहे. समोर पुलाचं काहीतरी काम चालू आहे असं दिसतंय. तिथून आपल्याला पुढे सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी लम्हेटा गावातील घाटापर्यंत पोहोचलोय. इथून आता आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय तिलवाडा या गावाकडे. या ठिकाणावर आता किनाऱ्याचा मार्ग नाहीये, त्याच्यामुळे आपल्याला आता वरती या पुलाच्या खालून जो रस्ता वरती गेलेला आहे तिथून पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं वरती आल्यानंतर या ठिकाणी तिल भांडारेश्वर महादेव मंदिर आहे. आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. नंदी महाराजांच्या परवानगीने आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तिल भंडारेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊन थोडा वेळ साधना करून आपण आता पुढे मार्गस्थ होत आहोत. मुख्य रस्ता तर मंदिराच्या समोरूनच आहे, पण या ठिकाणी पुलाचं काम चालू असल्यामुळे आपल्याला या मंदिराच्या शेजारी डाव्या बाजूला जी गल्ली चाललेली आहे तिथून पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला मार्गस्थ होतोय आपण. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला मार्ग आहे बघा. या ठिकाणी पुलाचं काम थोडंसं झालेलं दिसतंय. या पुला शेजारून आपल्याला सरळ पुढे डाव्या बाजूने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून आपण सरळ मार्गस्थ झाल्यानंतर मुख्य रस्ता लागलेला आहे. या मुख्य रस्त्याने आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. लम्हेटा गावाच्या या चौकातून आपण सरळ पुढे तिलवाडाच्या दिशेने मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ज्योतिताई जयस्वाल यांनी दिलेल्या पैशापैकी 180 रुपयाचे आपण हे लाडू घेतोय मुलांना वाटण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण लम्हेटा घाटाच्या फाट्यावरून साधारण 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर या ठिकाणी बघा किरण मॅगी पॉइंट लागलेला आहे. तिथून आतमध्ये जाण्यासाठी एक मार्ग आहे. तिथून आपल्याला तिलवाडाकडे मार्गस्थ व्हायचंय उजव्या बाजूला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. या ठिकाणी पुढे आल्यानंतर पुन्हा 2 रस्ते आहेत. एक डाव्या बाजूला जातो आणि एक सरळ जातोय. आपल्याला सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण सरळ सरळ साधारण 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झालोय. हा मुख्य रस्ता आता पुढे पाऊलवाट दिसायला सुरुवात झालेली आहे. त्याच्या अलीकडून एक पूल आहे कॅनलवरून छोट्याच्या, तिथून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढून लगेच आपल्याला डाव्या बाजूला वळायचं या घरांपासून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या कच्च्या मार्गाने सरळ सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला एक छोटासा डांबरी मार्ग दिसलेला आहे. त्या मार्गाने आता आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 200-300 मीटर या डांबरीने आपण सरळ मार्गस्थ झाल्यावरती पुढे आपल्याला मुख्य रस्ता दिसायला लागलेला आहे. त्या मुख्य रस्त्याच्या अलीकडून उजव्या बाजूला एक सिमेंटचा मार्ग खाली जातोय. त्या मार्गाने आता पुढे मार्गस्थ व्हायचंय. या मार्गाने आता आपल्याला घाटापर्यंत मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. संक्रांती निमित्त या घाटावरती हा मेला भरलेला आहे, म्हणजे यात्रा आहे. या ठिकाणी आजचा 3रा दिवस आहे यात्रेचा. आपण या ठिकाणी नर्मदा मैयाचं दर्शन करून
किनाऱ्या किनाऱ्याने पुढे मार्गस्थ होऊयात गौरी घाटाकडे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण तिलवाडा गावातील घाटावरती आलेलो आहे. या ठिकाणी यात्रा आहे. नर्मदा मैयाचं आपण दर्शन घेऊन पुढे मार्गस्थ होऊयात. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तिलवाडा घाटावरील शिव मंदिरात आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तिलवाडा घाटावरती आपण दर्शन घेऊन थोडा वेळ साधना करून आता पुढे मार्गस्थ होत आहोत. पुढे जाण्यासाठी शेवटचं जे तिलवाडा घाटावरचं शिव मंदिर आहे इथून थोडंसं पुढे आलं की या ठिकाणी बघा असं गेट लावलेलं आहे. इथून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा किनाऱ्याने पगदंडी मार्ग आहे. पगदंडी एवढी ठळक दिसत नाही कारण या ठिकाणाहून जास्त लोक जात नसतील कदाचित. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपला किनाऱ्याने मार्ग आहे. उंचावरून मार्ग आहे. सांभाळून जावं लागतं या ठिकाणाहून. पण इथपर्यंत येण्यासाठीचा मार्ग जरा खराब होता. चिखलाचा नाल्यातून मार्ग होता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्याच्यामुळेच सर्व लोक रस्त्याने जात असतील. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 1.5 किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा एक नाला येतोय आणि तो नाला नर्मदा मैयामध्ये जाऊन पुढे भेटतोय. तर त्या नाल्यावरून जाण्यासाठी म्हणून या ठिकाणी एक ब्रिज बनवलेला आहे. स्वामी अखंडानंदजी सरस्वती परिक्रमा सेतू असं नाव आहे याचं. त्यातून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचा हा सेतू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आणि आपला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने मार्ग चालू आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. तिलवाडा घाटापासून साधारण 3-3.5 किलोमीटर या मार्गाने आपण पुढे मार्गस्थ झाल्यानंतर आता इथून पुढे किनारा मार्ग बंद झालेला आहे कारण पुढे काहीतरी काम चालू आहे पंपाचं. त्याच्यामुळे तो मार्ग बंद आहे असं तिथले स्थानिक लोकांनी सांगितलंय. या ठिकाणी आता इथून आपल्याला वरती मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. इथून साधारण 4 किलोमीटर गौरी घाट बाकी आहे आपलं जाणं असं लिहिलेलं आहे बोर्डवरती. बघूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे वरती जाण्याचा. आता वरती आल्यानंतर थोडासा पक्का मार्ग लागलेला आहे आपल्याला आता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण वरती आल्यानंतर ललपूर या गावामध्ये प्रवेश केलेला आहे. या गावातून आपल्याला ग्वारी घाटाकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ललपूर गावात आल्यानंतर हा पहिलाच चौक लागलेला आहे. इथून आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नर्मदे हर नर्मदे हर. आपण किनाऱ्याने मार्गस्थ होतो पण पुढे किनारा बंद असल्यामुळे आपल्याला ललपूर या गावामध्ये वरती घाटातून वरती यावं लागलं. गावातून वरती आल्यानंतर या ठिकाणी एका घरातून मैयाने आपल्याला आवाज दिला आणि भोजन पाके जाव असं विनंती केली. त्यांच्या विनंतीचा मान ठेवून आपण त्या ठिकाणी भोजन प्रसादी घेतली आणि आता पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आता ग्वारी घाटापर्यंत जाण्यासाठीचा. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या गावातून साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी एक चौक लागलेला आहे. आयुक्त निवास आहे या ठिकाणी. आयुक्त निवासाच्या तिथला जो चौक आहे तिथून आपल्याला सरळ मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने सरळ आल्यानंतर इथून आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. अशा प्रकारचा हा मार्ग आहे डावीकडचा. या मार्गाने सरळ आल्यानंतर हा जो आडवा रस्ता लागलाय त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आता सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये आल्यानंतर खारी घाटावरती स्थित असणारं हनुमान मंदिर जे आहे, प्राचीन हनुमान मंदिर दक्षिणमुखी, त्या ठिकाणी आपण पोहोचलोय. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. पवित्र असे नर्मदा मैयाच्या किनारी स्थित असणार हे मंदिर आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात. हे हनुमान मंदिर आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. प्राचीन असं दक्षिणमुखी हनुमान मंदिर आहे. जय श्रीराम, जय हनुमान, जय बजरंगबली. हनुमानजींच्या डाव्या पायाखाली शनिदेव आहेत.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हनुमान मंदिरामध्ये दर्शन घेऊन आपण आता बाहेर पडत आहोत. बाहेर आल्यानंतर या ठिकाणी जो मार्ग आहे त्या मार्गाने आपल्याला आता उजव्या बाजूला नर्मदा मैयाच्या किनाऱ्याकडे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ सरळ पुढे आल्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून खारी घाटावरून नर्मदा मैयाचं दर्शन होतंय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. या ठिकाणाहून आपल्याला डाव्या बाजूला मार्ग करायचा. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ग्वारी घाट आता जवळ आलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण ग्वारी घाटावरती पोहोचलोय आता. या ग्वारी घाटावरती आपण नर्मदा मैयाचं दर्शन घेत घेत पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. हा ग्वारी घाट ठिकाणातला उपघाट आहे, दरौगा घाट म्हणून. हा ग्वारी घाटातील नाव घाट आहे. इथूनही आपण सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. ग्वारी घाटावरती नर्मदा धाम आहे, या ठिकाणी आपण दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी गुरु स्वरूप सिद्ध घाट नाग मंदिर आहे. आपण वरती जाऊन दर्शन घेऊयात. आपण मंदिरात दर्शन घ्यायला आलोय, पण या ठिकाणी कुलूप आहे. आपण बाहेरूनच दर्शन घेऊयात. जय श्री नाग देवता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सुंदर असा परिसर या ठिकाणून आपल्याला गौरी घाटाचा दिसतोय आणि नर्मदा मैया आपल्याला सुंदर असं दर्शन देते या ठिकाणावर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी दर्शन घेऊन आपण आता पुढे मार्गस्थ होऊयात. दर्शन घेऊन आल्यानंतर या कमानीतून बाहेर पडायचं आणि उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे हा उजव्या बाजूचा मार्ग आहे आता गौरी घाटावरून बाहेर पडण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडस पुढे आल्यानंतर या ठिकाणी हा जो मुख्य मार्ग आहे तो डावीकडे वळालेला आहे. तिकडे न जाता आपल्याला या उजवीकडून एका छोट्या मार्गाने पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ग्वारी घाटापासून साधारण 3 रस्ते आहेत अमरकंटक पर्यंत जाण्याचे. एक ग्वारी घाटावरून सरळ शाहूपुरा मार्गे जातो अमरकंटकला, जो की शॉर्टकट आहे. आणि एक मंडला मार्गे जातो. मंडला मार्गे जाण्यामध्ये सुद्धा 2 मार्ग आहेत, एक तट मार्ग आणि एक सडक मार्ग. तर आपण मंडला मार्गेच्या रस्त्यामध्ये पुढे मार्गस्थ होत आहोत. तट मार्ग का सडक मार्ग हे आपण त्या वेळेस निर्णय घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे. आणि खाली जो दिसतोय हा ग्वारी घाटातला जलेरी घाट आहे. या ठिकाणी आपण त्याच्याही शेजारून या ठिकाणी मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या रस्त्याने थोडस पुढे आल्यानंतर दादा दरबार जबलपूर यांचं स्थान लागलेलं आहे. इथूनही आपण सरळ पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गौरी घाटातून सरळ साधारण अर्धा किलोमीटर बाहेर आल्यानंतर या ठिकाणी मुख्य मार्ग लागलेला आहे. या मार्गाने आपल्याला आता उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आता इथून पुढे मंडलापर्यंत आपल्याला सडक मार्गच असणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा उजव्या बाजूचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी 2 रस्ते आहेत, त्यातल्या उजव्या बाजूने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर इथे विसर्जन कुंड जाने का मार्ग लिहिलेला आहे. त्या साईडला आपल्याला डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण जे लाडू घेतले होते वाटण्यासाठी, ज्योतिताई जयस्वालांनी पैसे पाठवलेले, ते लाडू वाटून जबलपूर पर्यंत संपलेले आहेत. आता आपण राहिलेल्या रकमेचे 320 रुपयाचे काजू आणि बदाम घेत आहोत मुलांना वाटण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. लहान मुलांना काहीतरी खाऊ वाटायचं म्हटलं तर चॉकलेट पेक्षा म्हटलं आज दिवसभर तिळाचे लाडू वाटले. आणि आता आपण 320 रुपयाचे काजू आणि बदाम मिक्स मध्ये घेतलेले आहेत. ते आपण प्रत्येक मुलाला 1-1, 2-2 काजू, 1-1, 2-2 बदाम वाटत जाऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा पुढचा आपला मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मुख्य रस्त्याने आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय डाव्या बाजूला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण जबलपूरच्या ग्वारी घाट परिसरातून बाहेर पडलोय.
आणि आता आपला हा मार्ग चालू झालेला आहे मंडलाच्या दिशेने. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मंडला या ठिकाणाहून साधारण 90 किलोमीटर बाकी आहे आणि पूर्ण सडक मार्गाने आपल्याला पुढे प्रवास करायचा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने साधारण 1 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी रेल्वे फाटक लागलेला आहे. तिथूनही आपल्याला सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर या मार्गाने पुढे मार्गस्थ होत असताना कोणत्याही दिशेला न वळता हा मुख्य मार्ग ज्या दिशेने आपल्याला नेतोय त्या दिशेने आपल्याला पुढे मार्गस्थ होत राहायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गौरी घाटापासून साधारण 4 ते 4.5 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यानंतर तिलहरी हे गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. याही गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. सरळ सरळ या तिलहरी गावातल्या मुख्य चौकामध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चौपदरी मार्ग लागलेला आहे. त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. उजव्या बाजूला वळल्यानंतर आपण सरळ सरळ मार्गस्थ आहोत. वरती आपल्याला एक आडवा पूल दिसतोय. त्या पुलावरून डावीकडे गेलं तरी सुद्धा तो मंडलाला जातो मार्ग आणि हा सरळ सरळ मार्ग आहे तोही मंडलालाच जातो. आपण सरळ सरळ मार्गाने मार्गस्थ होऊयात गावागावातून. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्या वरच्या पुलापासून थोडस पुढे आल्यानंतर समोर एक एकता मार्केटची कमान होती धन्यवाद नावाची. त्या कमानीपासून डाव्या बाजूला एक छोटासा रस्ता आतमध्ये चालला होता. त्या रोडने आपण सरळ सरळ पुढे आलोय. अशा प्रकारचा हा मार्ग होता. सरळ पुढे आल्यानंतर या ठिकाणी प्राचीन श्री खेरमाई मंदिर आहे. या मंदिरात आपण परवानगी घेऊन आजच्या विश्रांतीसाठी थांबतोय, कारण या एकता मार्केटच्या गावात कोणताही आश्रम नाहीये. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी आज विश्रांतीसाठी परवानगीने थांबतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आजच्या 77व्या दिवसाच्या पडावामध्ये आपण सरस्वती घाटावरील मा नर्मदा उदासीन आश्रमातून पुढे मार्गस्थ होऊन साधारण 27 किलोमीटरचा परिक्रमेतला पडाव गाठून काही पडाव आपण नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने आणि काही आपण सडक मार्गाने पुढे मार्गस्थ होऊन या ठिकाणी एकता मार्केटमध्ये स्थित असणारे खेर माता मंदिरामध्ये आपण संध्याकाळच्या विश्रांतीसाठी या ठिकाणी परवानगी घेऊन थांबलेलो आहोत. कारण या गावात कोणताही आश्रम स्थित नाहीये. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी जे पुजारी आहेत त्यांच्या परवानगीने या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतोय. उद्यापासून आपला पूर्ण सडक मार्ग चालू होणार आहे. मंडलापर्यंत जायचंय आपल्याला. मंडला साधारण इथून 85 किलोमीटर पुढे बाकी आहे. पुन्हा भेटत उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आपण प्राचीन अशा मंदिरात आहोत. बाजूला आपल्याला अवशेष दिसत असतील मंदिराचे. मंदिराचं नूतनीकरण झालेलं आहे. माता देवीचं मंदिर आहे. केरपाणी माता म्हणून आहे या ठिकाणी. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नारायणी नमोस्तुते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हर हर नर्मदे. प्रसादी मिल गई सबको. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज या मंदिरामध्ये आपण थांबलो. पूर्ण बालसेना आपल्याला या मंदिरात भेटायला आलेली आहे आणि ज्योतिताईंनी दिलेला प्रसाद या सगळ्यांना भेटलेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. ज्योतिताईंचा मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात. त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर.